अगं लाली सारखं घड्याळाकडे काय बघतीयस? कुठे जायचंय वय तुला? नाही ते उत्सव संपल ना, वेळ निघून चाललाय, उशीर होतोय म्हणून बघत होते. बरं आत्या, मला ना बरं वाटना झालंय, अशक्तपणा वाटतोय आणि गुंगी येते. मी जरा पडते. हे बघ लाली, तो उत्सव काय कुठं पळून नाही जात. आणि आता मी जाणारच आहे ग तिकडं. हे बघ आता कसं तू 2 घास खाल्ले तर मला समाधान वाटलं बघ. हे बघ आता तू ना निवांत आराम कर बघ, म्हणजे घाम आला ना की वाईस तुला बरं वाटेल. हा आत्या, बस झालं. बर मी आता जाते. आणि ते उत्सवाला तर किती उशीर लागेल ना ते काही सांगता येणार नाही बघ. त्यामुळे उगाच जागत बसून ना आमची वाट बघत बसू नकस. नाही नाही, वाट नाही बघणार, झोपणार आहे मी. बर या अंगारा बी ठेव तुझ्यापाशी. दैत्याचा उत्सव आहे आणि ते गावाच्या बाहेर जाताना काय घेऊन जातील ना काही सांगता येत नाही बघ. त्यामुळे वाई सावधच राहा बघ. आणि हो, देवाचं नाव बी घे. हा हा आणि बाहेरनं कोणी आवाज दिला किंवा दार ठोठवलं ना तर उघडू नकस काय. चल मी तिकडे जाते आणि गोपाळला पाठवून देते हा तुझ्यापाशी थांबायला. नाही ना आत्याबाई, त्यांना कशाला पाठवताय? मी घेते ना माझी काळजी. आणि माझ्यामुळे उगाच त्यांना कशाला त्रास? गावचे लोक देव माणूस म्हणतात त्यांना. बसू दे देवाजवळ. आणि तसं पण ते उत्सवात असतील तरच सगळी कामं होतील ना. आणि मला जर बरं वाटलं ना, मी येईन तिकडं. बरं बाई, तू म्हणशील तसं. ठीक आहे, पण काळजी घे एवढंच म्हणणं आहे बघ माझं. आणि हा मी जाते आता आणि तू आतनं कडी लावून घे. हा हो आत्याबाई, मी सगळं करते, नका काळजी करू. झोपते मी जरा. बरं झोप.